ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. अखेर आता कानाखाली खाल्ल्यानंतर अर्जुन हा महिपतच्या विरोधात असा काही पुरावा घेऊन येतो की त्याच पुराव्याने आता महिपतला कोर्टात खेचून आता एका सेकंदात महिपतने आता त्या ट्रकमध्ये विषारी पावडर ही औषधामध्ये मिक्स केल्याचे भयानक सत्य आता कोर्टासमोर सिद्ध करून आता अर्जुन महिपतला कशी प्रतापच्या जेलमधली जागा दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. महिपतचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आता मोठा वकिली डाव टाकत अर्जुन हा आता सायलीच्या सल्ल्याने कसा महिपतचा खरा चेहरा समोर आणतो आणि तो पुरावा आता सर्वांना दाखवून आता महिपतला जेलमध्ये टाकत सर्वांच्या समोर महिपतनेच हे सर्व केल्याचे कसे सिद्ध करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता महिपतने प्रतापला अडकवण्यासाठी त्याच्याच ट्रकमध्ये विषारी औषधाची पावडर मिक्स केलेली असते आणि पोलिसांना सांगून आता प्रतापला जेलमध्ये पाठवलेले असते आणि सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. पण प्रतापने ज्या औषधासाठी महिपतकडून 200 कोटीचा फायनान्स घेतला होता त्याच औषधाची ऑर्डर घेऊन जात असणाऱ्या ट्रकमध्येच ही विषारी पावडर आढळली. यामुळे हे सर्व जे काही घडून आणले ते महिपतनेच घडून आणल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते आणि त्यामुळे रागाच्या रुद्रावताराने आता अर्जुन हा महिपतच्या घरी जातो आणि महिपतची गचांडी पकडून त्याला त्याचा जाब विचारतो आणि आता मोठा दम भरवत अर्जुनने महिपतला सांगितलेले असते की महिपत, हे सर्व तूच घडून आणले याचा मी पुरावा शोधून काढील आणि जेव्हा हे सर्व तू घडवले हे माझ्या समोर येईल तेव्हा बिझनेस तर सोड पण मी तुला या जगात श्वास घ्यायला सुद्धा टाईम देणार नाही अशी धमकी देऊन आता अर्जुन तेथून निघून गेलेला असतो. पण आता इकडे महिपतने अजून एक मोठा डाव खेळलेला असतो आणि आता रविराज समोर अर्जुन आपल्याला कसा दम देऊन गेला आणि आपण आता प्रतापला कसा फायनान्ससाठी मदत केली हे आता महिपतने रविराजांना दाखवलेले असते आणि आता महिपत हा प्रतापसाठी जामीन देण्यासाठी सुद्धा तयार झालेला असतो. तेव्हा आता लगेचच महिपत, रविराज, नागराज, साक्षी सर्वजण आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन आता महिपत लगेचच प्रतापचा जामीन मंजूर करतो आणि आता रविराजने प्रतापला बेलवरती सोडवलेली असते. तेव्हा आज फक्त आपण रविराज आणि महिपतमुळे सुटलो हे आता प्रतापच्या सर्वांनी लक्षात आणून दिलेले असते आणि आता त्यामुळे महिपत हा प्रतापसाठी देवमाणूस झालेला असतो आणि लगेचच आता महिपत आणि रविराज त्यांच्या कारमधून प्रतापला घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतात. इकडे आता सुभेदारांच्या घरी पूर्णाई ही डोक्याला हात लावून बसलेली असते आणि प्रतापचा चेहरा आता पूर्णाईच्या डोळ्यासमोर आलेला असतो. इकडे आता प्रतापला जेलमध्ये टाकल्यानंतर इकडे कल्पनाने सर्व दुःख आणि आजार आपल्यावर ओढून घेतलेला असतो. तर आता अस्मिता ही चातकासारखी प्रतापची वाट बघत असते आणि त्याच वेळेस आता रविराज आणि महिपत हे प्रतापला घेऊन अखेर सुभेदारांच्या घरी येतात. प्रतापला बघताच आता पूर्णाईच्या जीवात जीव आलेला असतो आणि काळजाचा ठोका चुकून लगेचच पूर्णाई ही पळतच आता प्रतापकडे येते आणि लगेचच प्रतापला महिपत आणि रविराजने सोडवल्याचे आता पूर्णाई समोर आलेले असते आणि लगेचच सगळ्या सुभेदारी घरात आनंदी आनंद झालेला असतो. ताबडतोब ही प्रताप आल्याचे समजताच कल्पना धावतच आता येते आणि प्रतापला मिठी मारते आणि त्यानंतर आता महिपतने प्रतापचा जामीन मंजूर करून आता प्रतापला सोडवल्याचे सत्य आता पूर्णाई आणि कल्पना समोर आलेले असते. पण त्याच वेळेस आता अर्जुन घरी येतो आणि महिपतला तिथे सर्वांच्या समोर बसल्याचे बघून अर्जुनचा रागाचा रुद्रावतार होतो आणि रागाने अर्जुन आता महिपतची गचांडी पकडत महिपतला दरवाजाकडे ढकलून देतो. तर आता ते सर्व बघून प्रतापला अर्जुनचा खूप राग येतो आणि रागाने पुढे येत आता प्रतापने अर्जुनच्या कानाखाली मारलेली असते. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, तुला काही समजतंस का? अरे तो माझ्यासाठी देवमाणूस आहे आणि आज त्याच्यामुळेच मी जेलमधून बाहेर आलोय आणि त्यानेच माझा जामीन मंजूर केला. ते ऐकून अर्जुन हा आता प्रतापला म्हणतो की डॅड, हे सर्व या महिपतची खेळी आहे. तुम्हाला या महिपतनेच
जेलमध्ये टाकले आणि आता उलट जामीन मंजूर करून त्यानेच तुम्हाला सोडवले. ही सर्व याची खेळी आहे. तुम्ही डोळे उघडा. पण आता प्रताप काही ऐकायला तयार नसतो आणि पूर्णाईसुद्धा अर्जुनवर भडकते आणि म्हणते की अर्जुन, तू हे काय करतोयस? पूर्णाई म्हणते की अर्जुन, तू वकील आहेस ना, तेव्हा तू एवढं खात्रीशीर कसं या महिपतची बाजू घेतोस? तर प्रताप म्हणतो की तो आता वेडा झाला आहे. तेव्हा लगेचच आता अर्जुनला सुद्धा काही बोलता येत नसते. तेव्हा आता डॅडला सोडवल्यानंतर आपल्या माणसांवरती सुद्धा या महिपतने आता पडदा टाकला आहे. तेव्हा आता यांना काहीच कळणार नाहीये. तेव्हा आता बोलून काही उपयोग नाही. या महिपतला आपण आता पुराव्यासकट जेलमध्ये टाकायचे असा आता त्या क्षणी अर्जुनने निर्धार केलेला असतो. त्यानंतर आता अर्जुन मात्र काही स्वस्थ बसत नाही. तर आता लगेचच अर्जुन हा पुन्हा कंपनीमध्ये येतो. तर आता अर्जुनने मॅनेजरला आपल्या हाताशी धरलेले असते आणि आता अर्जुन म्हणतो की कंपनीमध्ये काटेकोरपणे लक्ष द्या. त्याच वेळेस आता अर्जुनने अशी काही सिस्टीम केलेली असते की अशा ठिकाणी आता CCTV कॅमेरा बसवलेला असतो की ज्या ठिकाणी कुणाचेही लक्ष जाणार नाही. आणि आता मॅनेजरला हाताशी धरून अर्जुनने सांगितलेले असते की तुम्ही आता फक्त काटेकोरपणे कोणता माणूस कंपनीमध्ये नवीन येऊन एंट्री घेतो आणि काय काय करतो, कुठे जरी संशय आढळला तरी लगेचच मला सांगायचं. तेव्हा लगेचच आता इकडे मॅनेजर हा कंपनीमध्ये पाळतीवरती असतो. इकडे आता महिपत, नागराज, साक्षी खूप खुश झालेले असतात आणि आता महिपत, नागराज, साक्षी घरी येऊन आता मोठी पार्टी त्यांनी ठरवलेली असते. आणि आता त्या पार्टीमध्ये आता महिपतने त्या 2 माणसांनाही बोलावलेले असते. त्यांनी त्या ट्रकमध्ये विषारी पावडर मिक्स केलेली असते आणि त्यासाठी आता महिपतने त्याच्या माणसाला पुन्हा कंपनीमध्ये पाठवलेले असते. महिपतचा माणूस येऊन लगेचच त्या माणसाची भेट घेतो आणि त्याला रात्रीचे इन्व्हिटेशन देतो आणि तो तिथून निघून जातो. पण त्याच वेळेस CCTV कॅमेऱ्यात ते सर्व कॅप्चर झालेले असते आणि लगेचच तो आता कंपनीचा मॅनेजर अर्जुनला फोन करून सर्व हकीकत सांगतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा त्या 2 माणसांच्या पाळतीवरती लागतो. तर आता ते 2 माणसं रात्री महिपतच्या घरी आलेले असते आणि त्याचबरोबर आता इकडे अर्जुन पोलिसांना घेऊन आता महिपतच्या घरी आलेला असतो आणि आता मोठा गनिमी कावा करून अर्जुन हा गुपचूप आता त्या महिपतच्या घरी एंट्री करतो. तर आतमध्ये आता महिपत, नागराज, साक्षी आणि त्यांचे सर्व ते गुंड माणसे आता पार्टी करत असतात. तर त्या पार्टीमध्ये आता लगेचच अर्जुनला भयानक पुरावा सापडलेला असतो आणि त्या 2 माणसांनी कशी ट्रकमध्ये विषारी पावडर मिक्स केली आणि त्या प्रतापला कसे जेलमध्ये टाकले, हे सर्व त्यांचे बोलणे आता अर्जुन ऐकतो. आणि लगेचच पोलीसही आता 2 पोलीस अर्जुनने आणलेले असतात आणि अर्जुन त्यानंतर मात्र लगेचच तेथून बाहेर येतो. आणि त्या क्षणी जेव्हा पार्टी संपल्यानंतर ते 2 माणसे बाहेर पडतात, त्या क्षणी ताबडतोब पोलिसांनी त्या 2 माणसांना अटक केलेली असते आणि त्यानंतर अर्जुन आता त्यांना घेऊन आता बदडतो आणि त्याच वेळेस आता त्या माणसांची कुत्र्यासारखी धुलाई करताच महिपतने सांगितल्यामुळेच आपण त्या ट्रकमध्ये विषारी पावडर मिक्स केली आणि त्यासाठी महिपतनेच आपल्याला पैसे दिले होते, हे त्या 2 माणसांनी आता कबूल केलेले असते. आणि आता ताबडतोब त्या 2 माणसांना प्रताप समोर उभा करून अर्जुनने आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते आणि त्या क्षणी प्रतापच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ताबडतोब आता अर्जुन हा महिपत विरुद्ध कंप्लेंट करतो आणि महिपतला लगेचच पोलीस हे अरेस्ट करतात. तेव्हा आता साक्षी आणि नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ताबडतोब आता अर्जुन कोर्टामध्ये त्या 2 माणसांची साक्ष देऊन भयानक पुरावा कसा घेऊन येतो आणि आता महिपतला कशी प्रतापची ती जेलची जागा दाखवतो, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.